आणि मित्रांनो IPL 2027 आधी टीम इंडियाला तब्बल 37 आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत। यामध्ये किती टेस्ट सामने, किती वनडे सामने आणि किती T20 सामने, तसेच भारत कोणकोणत्या मोठ्या संघाविरुद्ध खेळणार आहे हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहत आहात क्रिकेट मराठी। तर सर्वात पहिली मालिका म्हणजे भारत विरुद्ध श्रीलंका, ही कसोटी मालिका असणार आहे। सर्वात आधी भारताचा श्रीलंका दौरा असणार आहे। भारत आणि श्रीलंका यांच्यात 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत। कसोटी क्रिकेटमध्ये श्रीलंकेच्या परिस्थितीत भारतासाठी हे सामने महत्त्वाचे असणार आहेत। यामध्ये तर एकूण 2 कसोटी सामने होणार आहेत। त्यानंतर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 3 T20 सामने होणार आहेत। अफगाणिस्तानचा T20 क्रिकेटमधील दर्जा गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढला आहे, त्यामुळे हे तीनही सामने चांगले रंगण्याची शक्यता आहे। यानंतर भारताचा वेस्ट इंडिज विरुद्ध मोठा मालिका होणार आहे। भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये 3 वनडे आणि 5 T20 सामने खेळवले जाणार आहेत, म्हणजे या दौऱ्यात एकूण 8 सामने होणार आहेत। यानंतर न्यूझीलंड विरुद्ध भारताची मोठी मालिका होणार आहे। यामध्ये 2 कसोटी सामने, 3 वनडे सामने आणि 5 T20 सामने होणार आहेत, म्हणजे न्यूझीलंड विरुद्ध तब्बल 10 आंतरराष्ट्रीय सामने भारताची टीम खेळणार आहे। या मालिकेत भारताच्या खेळाडूंची चांगली परीक्षा होणार आहे। त्यानंतर पुन्हा श्रीलंकेविरुद्ध भारताची मालिका होणार आहे। श्रीलंकेविरुद्ध भारत पुन्हा मैदानात उतरणार आहे। यावेळी 3 वनडे आणि 3 T20 सामने खेळवले जाणार आहेत, म्हणजे आणखी 6 सामने। यानंतर भारताचा झिम्बाब्वे दौरा असणार आहे। भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 3 वनडे सामने खेळवले जाणार आहेत। यामध्ये युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता असल्यामुळे निवडकर्त्यांचे लक्ष या मालिकेकडे असणार आहे। आता येते सर्वात मोठी मालिका, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 कसोटी सामन्यांची मालिका। ही मालिका जानेवारी ते मार्च 2027 दरम्यान होणार असल्यामुळे IPL 2027 आधी भारतीय संघासाठी हा मोठा कसोटी कार्यक्रम असणार आहे। ऑस्ट्रेलिया विरुद्धची प्रत्येक टेस्ट म्हणजे मोठी परीक्षा। वेगवान गोलंदाज, फलंदाज आणि फिरकीपटू सगळ्यांची कसोटी लागणार आहे। तर IPL पर्यंत एकूण 9 कसोटी सामने होणार आहेत आणि 12 वनडे सामने आणि 16 T20 सामने होणार आहेत। तब्बल 37 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार आहेत, म्हणजे IPL 2027 सुरू होण्याआधी टीम इंडियाला क्रिकेटचा जबरदस्त डोस मिळणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला यापैकी कोणती मालिका सर्वात महत्त्वाची वाटते? भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट की भारत विरुद्ध न्यूझीलंड की T20 मालिकापैकी एखादी? कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि क्रिकेट प्रेमी मित्रांना शेअर जरूर करा। जय हिंद।